तुम्ही मला थेट आमंत्रण दिलं, म्हणजे शाळेकडनं आमंत्रण एखाद्याच विसरलं असतं, पण डायरेक्ट थेट आमंत्रण नाही, थेट आमंत्रण दिलं आणि आमचा मान सन्मान केला. तुमच्याकडनंही आम्हाला काहीतरी आज शिकायला मिळालं आणि तुम्ही एक सामाजिक बांधिलकी असणारे आहात कसं मला वाटतं. कारण कुठंही गेलो आम्ही तर तिथं जर अडचण आली तर आपला विद्यार्थी आहे. जवळजवळ 35 ते 40 पोलीस आपले प्रत्येक शहरामध्ये कुठं विखरलेले आहेत. अडचणी असतो, ट्रॅफिकची गाडी, पोलीस गाडी घेऊन सर कुठं जायचं लगेच करतात. डॉक्टर आहेत, वकील आहेत. हे हिरे आम्हाला तुमच्याचमुळे सापडले. त्यामुळे आमचा आज 36चा सुद्धा व्यास कदाचित जास्त भरेल. आम्ही भारावून जातो तुम्हाला बघितलं, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यामुळं असे कार्यक्रम नेहमी व्हावेत. आता काय झालंय, पडकातून गेल्यानंतर 2दा-3दा गेल्यानंतर वाट पडते, पायघाण्यातल्या वावरातनं गेल्यानंतर 2-3दा गेल्याने वाट पडते. आता जवळजवळ दुसरी वाट पडलेली, आता चांगली वाट पडेल. आणि 11 वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा केली. आज या ठिकाणी शरद विद्यालयामध्ये 1996-97च्या बॅचचा गेट टुगेदर आहे. त्यानिमित्तानं सर्व क्षेत्रातील विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांची ओळख करून दिलेली आहे. त्याचबरोबर मुली पण आलेल्या आहेत, त्यांनी पण त्यांची ओळख करून दिलेली आहे. आणि सगळ्यांची ओळख झाल्यानंतर असं वाटलं की आता आपण सगळे पूर्वीचेच आहोत आणि पूर्वी जसं आपण वर्गामध्ये बसत होतो तशाच पद्धतीने ते बसलेले आहेत. आम्ही पण पूर्वीप्रमाणेच त्यांना मार्गदर्शन करतो आहे असं वाटलेलं आहे. आणि ही आमची आता बऱ्याच दिवसातून भेट झालेली आहे. आता यानंतर पुढं आणखी अशी कधी भेट होईल हीच अपेक्षा आपण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.